सर्व जे लेकरं फक्त बसू शकत नाही जास्त वेळ ते बाहेर गेले, आत्ताच बाहेर गेले तरी चालेल. संडे स्कूलचे लेकरं सर्व नका जाऊ, ज्यांना जास्त वेळ बसता येणार नाही ते प्लीज कोणीतरी त्यांना एक जण अटेंड करा बाहेर. संडे स्कूल घेतलं तरी चालेल. सर्व नका जाऊ, कारण हे महत्वाचे दिवस आहेत. हे महत्वाचे दिवस आपल्या मंडळीचे नवीन लोक आहेत, त्यांची लेकरं आहेत, त्यांना या दिवसाचं महत्व समजलं पाहिजे. त्यासाठी मी संडे स्कूल बसवत आहे. शुक्रवारी पण आपण बसवला, गुड फ्रायडेच्या दिवशी, पान संडेच्या दिवशी पण बसवलं. यासाठी जी नवीन जे लेकरं येत आहेत विद्यार्थीमधून त्यांना समजावं, महत्वाचं काही गोष्टी आहेत ते समजलं पाहिजे. हालेलुया. काही तरुण बाहेर असतील प्लीज आत्या आपण परमेश्वरच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊया. परमेश्वर बोलतो आणि एक सामर्थ्य घेऊन येतो. हालेलुया. 40 दिवस उपवास प्रार्थनेत होतो आपण. बरेच लोक होती गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी, जसं मी आपल्या सुरेश दादांशी पण बोललो की या वर्षी खूप उत्तेजित होते लोक, खूप साथ दिली देवाच्या कामासाठी. आणि प्रत्येक घरी आम्ही 25, 30, काही ठिकाणी 40 पण लोक होते. रोजच्या प्रार्थनेमध्ये सांगतो मी तुम्हाला. हालेलुया. आणि सर्व विशेष करून संडे स्कूलचे लेकरं, तरुण, काही वृद्ध, आता नाव नाही घेत परंतु चालता येत नाही परंतु येत होते. प्रभूविषयी प्रेम आहे, आतुरता आहे आणि हे काम परमेश्वर करत आहे. आम्ही शिकलो त्याच्यामध्ये. काही जास्त 10 मिनिटं जास्त घेणार आहे मी वाचणार आज, कारण मागच्या काही गोष्टी रिफ्लेक्ट करायचे मला, कारण त्यामुळेच खूप मोठा आशीर्वाद या मंडळीवर आहे. आमेन. तर आम्ही शिकलो त्या ठिकाणी की काही जाती असतात उपवास प्रार्थनेशिवाय निघत नाही. उपवास प्रार्थना केली आपण, त्याच्या घरात गेलो, अनेक घरामध्ये बंधने होती, त्रास होते, आजार होतं, पती पत्नीचं पठण होतं, अनेक गोष्टी होत्या. हालेलुया. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने काम केलं. आमेन. आणि परमेश्वर खोटं बोलत नाहीये. तो म्हणाला ना, काही जाती असतात उपवास आणि प्रार्थनेशिवाय निघत नाही, तुटत नाही, मोकळं होत नाही ना, होत नाहीच. म्हणून आम्ही उपवास प्रार्थना करून गेलो. लोकांनी पण त्या कुटुंबाने स्वागत केलं, आगत स्वागत केलं आणि त्या कुटुंबात कार्य घडलं. त्या काळातच मुलगा आहे, मुलगा होता ना, तो बोलू लागलेला आहे जन्मापासून. नाही तुम्ही सांगा, काय जन्मापासून बोलत नव्हता तो. त्याच्या जवळपास नदीमध्ये येतात ते वीट जे कारखाना आहे तिथं कामाला आहे. आणि गेल्या 2 का 3 रविवारपूर्वी उपवास सुरू झाल्या त्यांनी साक्ष सांगितले की माझा मुलगा आता बोलू लागला. देव काम करत आहे. खूप काही पायाचे आजार होते, पोटाचे आजार होते, परमेश्वराने बरं केलेलं आहे. म्हणजे काय, देव काम करत आहे. देव म्हणतो 1 पाऊल पुढे, 99 पाऊल मी पुढे देतो चालू. हालेलुया. परमेश्वराने काम केलं. त्यात आम्ही महत्वाच्या गोष्टी शिकल्या. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्या मुक्त करावे, सर्व साखरदंड तोडून टाकावे. हाच तो मला पसंत असा उपवास नव्हे काय. आणि त्या प्रकारचा आम्ही उपवास केला. काहीने अश्रू ढाळून चर्च मध्ये, काहीने अश्रू ढाळून घरी पश्चाताप केला, एकमेकांची समेट केलं, भावा बहिणी बहिणी, सासू सासुरे मधल्या संबंध चांगलं केलं आणि त्यामुळे ते काम घडलं. ते असंच चालू द्या, तरच परमेश्वर अधिक सामर्थ्याने काम करेल. आमेन. करणार. हालेलुया. अजून त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण मोदी गुरुवार साजरा केला. त्या दिवशी पण पहाटेची घोषणा केल्या. त्यानंतर रविवारी चर्च मध्ये गाढवावर येशू बसला आणि मग त्याने सांगितलं त्याच्यापूर्वी जा ते गाढव सोडा, गाढूचे शिंगरू सोडून आणा, त्याच्यावर मला बसायचं. असे अनेक शिंगरू आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये सोडून आणलो. आमेन. सोडून आणलं. शिंगराने टिकायचं का नाही ते तुमच्या हातात आहे. हालेलुया. टिकून राहणं त्यासाठी पण आपण प्रार्थनेत राहू आणि टिकत राहू. कारण एक घटना घडली, एक चमत्कार घडला. एक व्यक्ती आपल्या चर्चला, आमच्या कंपनीत त्याचे वडील होते कामाला आणि आहेत. आता मागच्या 2 आठवड्यापूर्वीची घटना. आणि त्यांना तिच्या मुलगी 9वीला आहे, ती 3 ते 4 महिने झाले. तिला काही खाल्लं, घरातलं काही खाल्लं तरी उलटी व्हायचं. बाहेरचं काही खाऊ दे काही होत नव्हतं, फक्त घरातलं खाल्ल्यावर उलटी होत होतं. आणि ती तिच्या लहान बहिणीपेक्षा मोठ्या बहिणीपेक्षा ती लहान दिसायला लागली. एवढी तिची जी शरीर रचना कमी झाली, कारण अन्न राहतच नव्हतं पोटात. त्या सिस्टरांच्या माहेरी गेलेल्या, तिथं 8 दिवस राहिला, तिथं काहीच त्रास नाही, फक्त घरातच. त्याने
सांगितलं, आम्ही सर्व ठिकाणी फिरून आलो. मी फिरलो संडे स्कूलचं गाणं आहे ना, मी फिरलो चहूकडे, कुठेच नाही मिळला असा राजा. शेवटी इथं आले, एक रविवार आले. नंतर आम्ही यवनला प्रार्थनेला जात असताना उपवास प्रार्थनेमध्ये भांडगावला गेलो, त्यांच्या घरी प्रार्थना केली, बंधन तुटलं. तेव्हापासून घरातलं काही खाल्लं तरी काही होत नाही. देव काम करत आहे. आम्ही कोण का काम करत माहिती आहे? का काम करत आहे? कारण आमचा देव जो की जिंदा खुदा आहे. आम्ही जिंदा आहोत हे महत्वाचं नाहीये. आमचा देव जिवंत आहे, हे काम तो करत आहे. हालेलुया. परमेश्वर हे करत. त्या दिवशी सुद्धा हे काम घडलं. गुड फ्रायडेच्या दिवशी आम्ही पाहिलं की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या लोकांनी पाम संडेला सावळ्याच्या रविवारी म्हणलं होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, धन्यवादित असो, त्याच लोकांनी त्यातलं काही जमावाने काय म्हणाले? बरब्बाला सोडा, पण येशूला क्रूसावर टांगा. याची वाट लावा. बायबल मध्ये शब्द मी नाही सांगत. किती घाणघाण शब्द वापरलेला आहे लोकांनी. परंतु तो आला होता आमच्या तारणासाठी. त्याला त्याच्यावर जाणं गरजेचं होतं, त्याचं रक्त सांडणं गरजेचं होतं. आणि मग आपण शुक्रवारी साजरा केला उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे. एखादा माणूस मरतोय आणि आम्ही गुड फ्रायडे म्हणतोय त्याला. हालेलुया. का म्हणतोय? कारण आमच्यासाठी आणि अखिल मानवतेसाठी चांगला दिवस होता तो. कारण तो जर मेला नसता, तो जर त्याचं रक्त त्यांनी सांडलं नसतं, तर आम्ही आजही बकरं कोंबडं प्राणी कापत बसलो असतो, बलिदानच देत राहिलो असतो, तरीसुद्धा क्षमा रॉंग नंबर करत बसलो असतो. आपण रॉंग नंबर डायल करत बसलो असतो. आम्ही ज्यांना येशू माहित झाले त्यांच्यासाठी बोलत आहे. परंतु तो मेला त्या दिवशी पवित्र स्थानातील पडदा वरून खालपर्यंत फाटला गेला. थोडक्यात सांगतो त्या पडद्याविषयी. असं म्हणतात अभ्यासक की सुमारे 300 फूट उंच होतं ते. 300 फूट म्हणजे 100 मीटर. आणि 10-15 लोक ते सहज उचलू शकत नव्हते, असं ते जड होतं. आणि ते पडदा माणसाने खालून नाही फाडला, वरून. ज्यावेळेस येशूने प्राण दिला, त्याने म्हटलं शेवटच्या शब्दामध्ये, पित्या तू माझा त्याग का केला? त्यावेळेस त्याने त्याग केला, येशूचा नाकार केला पित्याने. त्यातलं सर्वात मोठं दुःख त्याला येशूला झालं की पित्याने मला माझा त्याग केला. आणि त्यावेळी देव आणि मनुष्य याच्यामधील आडभिंत, तो पडदा वरून परमेश्वराने फाडला. आणि आज आम्ही प्रभू परमेश्वराकडे येशूच्या नावाने डायरेक्ट प्रार्थना करू शकतो. एवढं त्यांनी केलं. त्यासाठी त्याला क्रूस खांब्यावर जावं लागलं. अनेक वेदना यातना त्याच्यावर थुंकले, शिव्या शाप दिल्या, चेष्टा केली. दाढी होते, दाढीचे केस उपटून थट्टा करत होते, चपड्या मारत होते आणि सांग विचार चेष्टा करत होते. देव आहेत ना तू, सांग कोणी मारलं? लहान लेकर नाही का खेळत तसं? हे होणं गरजेचं होतं. होणं गरजेचं होतं. त्याशिवाय आम्हाला हे मार्ग सापडला नसता. आजही आम्ही त्या रॉंग नंबर मध्ये बसलो असतो. हालेलुया. म्हणून त्यासाठी मग परमेश्वर, जिवंत परमेश्वर, त्याला मग एका थडग्यात नेलं. ते थडगं पण त्याला जिथं कोणाला कधी पुरलं नव्हतं असं त्या दगड कोरून ठेवलेल्या त्या थडग्यामध्ये त्याला ठेवलं. कधी? शुक्रवारी. आणि सुमारे त्यानंतर 1.5 दिवस, मी म्हणतो 1.5 दिवस, 3 दिवसाचा काळ आहे, पण 1.5 दिवस त्या थडग्यात होता. मग त्या थडग्यात असताना परमेश्वराने काय केलं? हालेलुया. त्या येशूला कोणी मारू शकत नाही, त्या देवाला कोणी मारू शकत नाही. हालेलुया. कोण मारू शकतं देवाला? ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले, समुद्र निर्माण केलं, सर्व काही एका शब्दाने निर्माण केलं, त्याला कोण मारू शकतो? पण देव स्वतःच्या जीवाला त्याने दिलं आमच्यासाठी. हालेलुया. दिलं त्याने स्वतः, त्याला मारू शकत नाही. तो कोण आहे माहितीये तुम्हाला? यहूदा सिंहाचा छावा आहे. सिंहाचा छावा.
पण तो गाढवावर बसला. असं कोणताच कुठंच देव नाही प्रियानो. खूप नम्रतेचं उदाहरण दिलं, प्रीतीचं उदाहरण त्याने दिलं, पाय धुतलंय. त्या सर्व गोष्टी या पवित्र आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं. आणि त्यानंतर गुड फ्रायडेच्या दिवशी त्याला क्रूस खांब्यावर मारण्यात आले. त्याच्या कुशीत भाला बसवला. मी मुद्दाम सांगतोय, जुन्या लोकांना बोर होत असेल तर माहित आहे आपल्या सगळा, पण नवीन लोकांना थोडस रिफ्रेश करत आहे. कारण बरेच लोक गुड फ्रायडेला पण नव्हते, त्यांना त्याचं महत्व नाही. गुड फ्रायडे जगात ख्रिसमस पेक्षा मोठा सण आहे. त्याच्यापेक्षा आजचा पुनरुत्थान दिन, त्याचा जिवंत होण्याचा दिवस त्याहून मोठा आहे. पण आम्ही ख्रिसमस फक्त माहिती आपल्याला, जन्म झालाय आनंदाचा दिवस आहे. मरणाचा दिवस आम्हाला आवडत नाही, परंतु आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे, तर तो दिवस आम्हाला समजून घेणे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आणि मग या पवित्र आठवड्यामध्ये आपण पाहिलं, आणि मग येशूला एका कबरेमध्ये ठेवण्यात आले. त्या ठेवल्यानंतर त्यानंतरच रविवारचा दिवस, ऍक्च्युली अभ्यास वेगळा आहे, शनिवार होता रविवार होता माहित नाही म्हणण्यापेक्षा यहुदी लोकांनुसार रविवार शब्दात असतो, शनिवारी शब्दात असतो, आपण रविवार पाळतो. कारण येशू म्हणाला शब्दाचा धनी मी आहे, प्रत्येक दिवस सारखा आहे. तर त्या दिवसापर्यंत सुमारे 1.5 दिवस येशू काय करत होता? तर येशू अधोलोकामध्ये गेला. आता हे अधोलोक काय? त्या चोराला पण येशू म्हणाला होता, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. अधोलोकाच्या विरुद्ध सुख लोक आहे. अधोलोक आणि सुख लोकामध्ये येशू गेला. आणि येशूच्या मरण्यापूर्वी जे जे लोक मेले होते त्यांना सुवार्ता सांगितले त्यांनी. मीच तारणार आहे, मीच येणार आहे तुम्हाला न्यायला, हे सांगितल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवसाला परमेश्वर बाहेर आला. आणि तिथं गेल्यानंतर महत्वाची गोष्ट अजून त्याने केली, स्वर्ग पृथ्वी अधोलोकाच्या चाव्या घेऊन आलेल्या त्याने. चावी गेलेला आहे. आणि तिथं आता येऊन तो म्हणत आहे, त्या मरणाला तो विजय झालेला आहे. आणि तो म्हणत आहे, अरे मरणा तुझी नांगी कुठे, अरे मरणा तुझा विजय कुठं, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. आणि मग त्या पेत्रा पुढं जसं आधी सांगितलं होतं की पेत्रा तुला आज तू खडक म्हणतील आणि या खडकावर मी मंडळी रचेल. आणि या मंडळीच्या समोर अधोलोक, अधोलोक खाली आहे. अधोलोक म्हणजे सैतानाचं लोकांचं काही एक चालणार नाही, कारण गुरु किल्ला माझ्या हातात आहे. कोणी बाहेर येऊ शकत नाही, कोणी आत जाऊ शकत नाही. तो अधिकार येशू घेऊन आला. आणि मग या ठिकाणी पुनरुत्थित प्रभू येशू या ठिकाणी आम्हाला पाहतो की पहाटेच्या समयी आम्ही घोषणा करतो, प्रभू उठला आहे, ही घोषणा करतो आम्ही. आणि त्या लोकांना तिथं दिसला. आता आपण मुख्य गोष्टीकडे जाऊया. भरपूर टाइम आहे आपल्याकडं. बोर होऊ नका, बोर होणार नाही माझा विश्वास आहे, कारण असं महत्वाचं काम परमेश्वराने केलेलं आहे. वाचूया, वचनाकडे जाऊ. त्या दिवसात मग काय झालं, महत्वाच्या गोष्टीकडे जाऊ. मत्ती शुभवर्तमान काय काय घडलं बघा. त्या दिवशी प्रभू येशू कसा उठला, जिवंत झाला आणि त्याने दर्शन कसं दिलं. मत्ती 27 अध्याय वचन 62 ते 66. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक एक मिनिट माहिती आहे, माहिती लक्ष देऊया आपण. महत्वाची गोष्ट जे विजय चिन्ह आपण आज घेणार आहोत, तर महत्वाच्या गोष्टीकडे आहोत आपण. हा वाचो. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असा म्हणाला होता. याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेल्यातून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटी फसगत पहिल्यांपेक्षा वाईट होईल. पिलात त्यास म्हणाला, तुमच्या जवळ पहारा आहे, जा, तुमच्याच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
हालेलुया. आता आपण पाहिलं येशूला त्या कबरेमध्ये ठेवलेला आहे. कबरेवर धोंड लोटलेली आहे. ती धोंड साधारण अभ्यासक म्हणतात की 2 टन, साधारण 2 टन म्हणजे 2000 किलोचा असावा. असं 2000 किलोचा सुमारे तो धोंड त्या कबरेवर लोटलेला आहे. तरी पण काही शिष्याना म्हणताना त्याला काही शिपाई आहेत. ते काय म्हणत आहे बा इथं, आता जसं असं आपण लक्ष ठेवा असेल तर परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज तो ठग जिवंत असताना, म्हणजे ठग कोणाला म्हणलेला आहे? येशूला. ते म्हणतात तो ठग आहे ना, येशूने असं म्हटलं होतं की मी 3 दिवसानंतर उठेन असे म्हणाला होता. याची आम्हास आठवण आहे. पहिली गोष्ट, आज त्याच्या दर्शनासाठी गेलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतो आणि बाकीचे शिष्य पण आहेत. जे शिष्य त्याच्या बरोबर 3.5 वर्ष राहिले त्यांना पण आठवत नाही आहे. पण या शिपायांना जे येशूच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने शत्रू आहेत, त्यांना माहित आहे की येशू असं म्हणला होता. बऱ्याच वेळा आम्ही विसरून जातो विश्वासणारे, पण आमच्या शत्रूंना माहित असतं की प्रभू येशूने काय म्हणलेलं आहे. त्या सैतानाला सर्व वचन माहिती आहे, बायबल माहिती आहे. म्हणून आम्हाला बायबल माहित नसल्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी चुकतो. त्या सैतानाला, शत्रूला माहित होतं, शिपायाला माहित होतं की येशू असं म्हणला होता की मी 3 दिवसांनी उठणार आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हणलं त्या ठिकाणी, कबरेचं, म्हणून ज्याची आठवण आहे, म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे. नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व त्या मेलेल्यातून उठला आहे असे लोक सांगतील. नाहीतर काय होईल, येशूचे शिष्य येतील, ते धोंड काढतील, त्याचं प्रेत आहे, बॉडी आहे, घेऊन जातील आणि येशू उठला असं ते सांगतील. आणि दुसरी गोष्ट याच्यात सांगायला आवडेल मला की त्यांना हे पण माहिती आहे, पण येशूचे शिष्य येतील, येशूची प्रीती त्याच्यावर होती, पण शिष्याची पण प्रीती त्याच्यावर असेल. पण प्रीती होती का शिष्याची? नाही. खरं पाहिलं तर प्रीती त्यांची येशूवर नव्हती. आणि म्हणून पण हे यांना वाटत होतं की प्रीती असावी. आमची येशूवर प्रीती आहे हे जगाला वाटत आहे. येशूचं नाव घेत आहोत आपण, जगाचा विरोध सहन करत आहोत, तरी आमचं देवावर, येशूवर खरी प्रीती आहे का? खरी प्रीती असती ते लोक पण त्या ठिकाणी कबरेजवळ थांबले असते, पण त्यांची प्रीती नव्हती. हालेलुया. पुढे असं म्हणलंय की चोरून येतील. म्हणून त्यांनी काय केलं, पिलात त्यास म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे, जा तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन गेले. ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. समजून घ्या काय झालेले, कबर आता बंद झालेली आहे. शिपाईने सांगितलं, तो म्हणलाय, त्यांना माहिती होता हा का उठणार नाहीये. शिष्याने तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण तसं काही घडलेलं नाहीये. तो तरी पण म्हणत आहे, ते शिपाई, आम्हाला तुम्ही सांगा. मग तो जो पिलात आहे तो सांगत आहे, तुमच्याजवळ सैन्य आहे, तुम्हाला बंदोबस्त लावायचा आहे, बंदोबस्त करा. बंदोबस्त ठेवलेला आहे. समजला सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. एक खडगा आहे, त्याला दगड लावलेला आहे, शिपाई आहेत. ते शिपाई साधे सुधे शिपाई नाही, रोमी साम्राज्यातले शिपाई, एकदम मजबूत, खूप बलवान शिपाई आहेत तिथं. तिसरी गोष्ट घडलेली आहे, त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. माहिती आहे ना, एखादा जे सरकारी गोडाऊन आहे किंवा सरकारी शाळा आहे, त्यांना लॉक लावून त्यावर लेबल लावला जातो, त्यावर शिक्का मारला जातो. जर कोणी चुकून परवानगी शिवाय ते उघडलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, तो तुरुंगात जाऊ शकतो. तसंच त्या काळच्या रोमन साम्राज्याची सरकारची सत्ता होती, त्याला शिक्का मारलेला होता. कोणत्या? त्या खडक्याच्या त्या दगडावर. दगड जवळपास 2000 किलोचा आहे. शिपाई मजबूत आहेत, पाहिजे तेवढे शिपाई लावायचं सांगितलं त्यांना. आणि तिसरी गोष्ट, शिक्कामोर्तब केलेला आहे म्हणजे अधिकार दाखवतो. शिक्कामोर्तब काय दाखवतं? सरकारचा अधिकार दाखवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढे पाहूया आपण काय होतं. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय वचन 1 कडे जाऊ आपण.
थोडा सुरुवातीला बोर वाटेल ऐकायला, पण परमेश्वर सामर्थ्य तुम्हाला आज दाखवेल त्याचं कसं तो परमेश्वर आहे. हालेलुया. 16वा अध्याय वचन 1. नंतर शाबात गेल्यावर हा. मग्दलिया मरिया, हा. याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली. हालेलुया. काय झालेलं आहे? कबर बंद आहे. सर्व लोक, येशूची आई मरिया, मग्दलिनी मरिया, जिच्यातून 7 भूत काढली, त्या लोकांनी काय केलं? आता सुगंधी द्रव्य तयार करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळी थडग्यात पुरलं जात नव्हतं. दगड लावून ते दोन लावून बंद केलं जायचं आणि मग तिसऱ्या दिवशी जाऊन त्या शरीराला, ते शरीर सडू नये, वास येऊ नये म्हणून सुगंधी द्रव्य किंवा मसाला लावलं जायचं. हालेलुया. आणि हे क्रिया कोण करत आहे? स्त्रिया करत आहे, सर्व महिला करत आहे. आणि मग दुर्गंधी येऊ नये, त्याचं दुर्गंधी येऊ नये म्हणून या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. हालेलुया. हे स्त्रिया काय करत आहे? येशूची सेवा करत आहे. येशू देव आहे हे त्यांना माहित झालेलं. आता पूर्ण माहिती नाही, पण त्यांनी केलेले चमत्कार माहिती आहे की येशू आहे, देव आहे, त्याची आम्ही सेवा केली पाहिजे. म्हणजेच काय? पहिले प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने देवाची सेवा केली पाहिजे. देवाची, येशूची सेवा केली पाहिजे. सुगंधी द्रव्य काय केलं पाहिजे? तयार केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल? येशूच्या शरीराला वास येणार नाही, दुर्गंधी सुटणार नाही, मृत शरीराला सुगंधच राहील. आपण पाहतो जी मरिया, जी वाईट काम करणारी स्त्री होती, येशू एका घरात होता आणि तिथं ती गेली आणि सुगंधी द्रव्य त्याच्या येशूच्या डोक्यावर ओतलं आणि त्याला अभिषेक केला. खरं अर्थ तिचं माहिती आहे आपल्याला. ती वाईट काम करणारी होती, अशुद्ध काम करणारी होती. पण ज्यावेळी येशूचे शब्द तिच्या कानावर गेले, त्याने काय केलं? अशुद्ध काम करण्यासाठी जे सुगंधी द्रव्य वापरत होतं ते येशूच्या डोक्यावर वापरून येशूला अभिषेक केला. सर्व वाईट काम केलं ते सोडून दिलं. अश्रू ढाळला. अश्रूने येशूचं पाय ओलेचिंब झालं आणि त्या केसाने ते पुसलं. म्हणजे सेवा केली. सेवा काय आहे? पश्चाताप करून पाप सोडून देणे ही एक मोठी सेवा आहे. म्हणून रोम 12:1 म्हणतात की तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र, ग्रहणीय यज्ञ देवाला समर्पित करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या महिलेने मसाला लावले तर तयार केलेला आहे. मसाला लावण्यासाठी धडपड करत आहे. आता पहा पुढे काय झाले दुसऱ्या वचनामध्ये. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. कधी आल्या माहितीये तुम्हाला? भल्या पहाटेस. फक्त स्त्रियांनी नाही ऐकायचे वचन, प्रत्येक पुरुषाने, संडे स्कूलचे लेकरं असो, तरुण असो, परमेश्वर म्हणत आहे तुम्हाला सेवा करायची आहे, देवाची सेवा करायची. भल्या पहाटे उठायचं आहे. हालेलुया. पुढे काय? भल्या पहाटेनंतर काय शब्द वापरले? सूर्योदयाच्या समयी. म्हणजे सकाळी उठल्या आम्हाला आमची सेवा, जगाची सेवा, कंपनीची सेवा, घरातल्या लोकांची सेवा नाही करायचं आहे. आम्हाला पहाटे येशूला स्मरण करायचं आहे. परमेश्वराला पाप क्षमा कबूल करून पाप सोडून द्यायचं आहे आणि नवीन दिवशी नव्याने जीवन द्यायचं आहे. म्हणजेच काय? त्या सुगंध लावल्यासारखं आहे. ते द्रव्य, सुगंधी द्रव्य ओतण्यासारखं आहे. आणि ज्यावेळेस असं आम्ही काम करू, त्या येशूच्या नावाला कलंक लागणार नाही, येशूच्या नावाला दुर्गंधी येणार नाही. सुगंध येईल आणि लोक त्या सुगंधाकडे धावत येतील. आम्हाला येशूची सेवा करायची आहे. पहाटे उठल्या अंतरुणातच येशूला स्वीकारा. हॉली स्पिरिट वेलकम, हॉली स्पिरिट म्हणा. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल. काय बोलावं, काय प्रार्थना करावी आणि दिवसभर तर सांगूच नका काय किती आनंद देईल. हालेलुया. नंतर पुढं तिसऱ्या वचनाकडे. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धूळ आपल्याकरिता कोण लोटू? हालेलुया. आता महत्वाची प्रश्न स्त्रियांना, पुरुषांना पडलेलं असतं की आता प्रार्थना करायची आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यासाठी स्वतःचे जीवन, स्वतःचं हृदय तयार करायचं आहे. नाहीतर येशूच्या शरीराला दुर्गंधी येईल. पण एक अडचण आहे, धोंड कोण काढेल?
2000 किलोचं ते दगड बाजूला कोण काढेल? स्त्रिया नाजूक आहेत, पुरुष पण आत्मीयरित्या नाजूक आहेत. जरी बलवान दिसत असले तरी सर्व नाजूक आहोत आपण, सर्व नाजूक आहोत. आणि आम्हाला शंका येते, आम्हाला वाटतं की दगड आहे, तोंड आहे, भिंत आहे, मी कसं जाऊ, कसं करू, कसं पश्चाताप करू, कशी प्रार्थना करू, कसं वचन वाचू, कसं महिला मंडळाला चालवू, कसं महिला मिटिंगला येऊ, कसं रविवारी चर्चला येऊ. मोठी धोंड एक अडचण मध्ये येते आणि मग त्यांना अडचणीत प्रश्न निर्माण होतो, धोंड कोण काढेल, कोण काढेल धोंड? हालेलुया. पाहूया धोंड कोण काढते ते. मत्तयाचा 28 अध्याय वचन 2:1 पासून वाचूया. समजले प्रियानो? आज फक्त ते पारंपरिक काय म्हणतो आपण, प्रभू उठला आहे म्हणून चालणार नाही, आम्हाला त्याची सेवा करायची आहे. 28 अध्याय म्हणतोय, त्याच्या पहिल्या वचनापासून वाचूया. शब्बातानंतर हा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा. उजळताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया या कबर पहावयास आल्या. हा. तेव्हा पहा, एक मोठा भूमिकंप झाला. हालेलुया. काय झालं? भल्या पाठीस आले. तुम्ही भल्या पाठीस उठता. तुम्हाला वाटतं प्रार्थना कशी करू, कोणासाठी करू, कसं करू, मग काय झालं? भूमिकंप झाला. भूमिकंप कोणी घडून आणला? आमच्या यहोवा परमेश्वराने. त्याचं माहिती आहे मला, तो स्वर्ग त्याचं आसन आहे, पृथ्वी त्याचं पदासन आहे. तो सकाळ सकाळ पाय हलवतो आणि भूकंप येतं परमेश्वराच्या लोकांना. एवढा तो महान परमेश्वर. स्वर्ग त्याचा असं, स्वर्गामध्ये तो बसतो आणि पृथ्वीवर त्याचा पाय फक्त असं हलवतो, भूमिकंप येतं. आणि मग पुढे काय झालं? भूमिकंप झाले कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. हालेलुया. तुमच्यासाठी परमेश्वर स्वर्गदूत पाठवेल, स्वर्गदूत पाठवतो तो. आम्ही पाहिलं नाईट प्रेयरला आणि बऱ्याच ठिकाणी ऐकलं की तो देवदूत रात्रीच्या समयी वर जात होते, खाली येत होते. नाईट प्रेयरला शिकलो ना, रात्रीच्या समयी स्वर्गदूत वर जात होते, खाली येत होते. का जात होते वरती? काय येत होते खाली? आमचे धोंड घेऊन वर जात होतं, आमची प्रार्थना घेऊन वर जात होतं, आमची विनंती घेऊन, आमचा लंगडेपण घेऊन, आमचा कॅन्सर घेऊन, आमचा आजार घेऊन वर जात होता आणि खाली येत होता आशीर्वाद घेऊन. परमेश्वर हे कामाला तुमच्यामध्ये करत आहे. त्याला रेखांतो लिहावा. भूमिकंप झाला, देवदूत खाली आले. एका देवदूतामध्ये 1,85,000 सैन्य मारण्याचं सामर्थ्य आहे, असं बायबल आम्हाला सांगतंय. 1,85,000 सैनिक मारू शकतो एक देवदूत. त्याच्याकडे 70,000 सैन्य आहेत, 72,000 सैन्य आहेत. गुणिले 1,85,000 करा. आम्ही म्हणतोय धोंड कोण काढेल? एक पाऊल पुढं, एक पाऊल पुढं. 9व्या पाऊल येतोय ना परमेश्वर. देवदूत पाठवतो, भूमिकंप होतं, पाय हलवतो. तेव्हा एक सेवक म्हणले, स्टार पडतो ना तेव्हा येशू कॅरम खेळतो तिकडं. जोक म्हणून सांगितलं, तसं काही कॅरम खेळतोय आणि स्टार खाली पडतात. असा तो महान परमेश्वर आहे, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व सामर्थ्याच्या पलीकडचा तो परमेश्वर आहे. त्याला कोण ठेवणार 3 दिवस बांधून? कोण ठेवणार? पण आमच्यासाठी तो गेला आणि तिथं पहा काय केलं? सेवा करायची आहे, प्रार्थना करायची आहे. मोठा भूमिकंप झाला, देवदूत आले त्या ठिकाणी. पुढं त्याने येऊन ती दोंड एकीकडे लोटली. हा, दोंड एकीकडे लोटली मग आणि तिवर तो बसला. हा, आता बघा काय बसला तो. जसं काय राजासनावर बसलाय, धोंडावर बसलाय. आम्ही पण दहावीच्या डोंगरावर इथं प्रार्थनेला पहाटे धोंड्यावर बसायचो, दगडावर बसायचो. परमेश्वर आज तुम्हाला हे सांगत आहे, धोंड बघू नका, धोंड काढणाऱ्याकडे पहा. तो परमेश्वर जिवंत देव आहे. तो भूमिकंप करतो, देवदूत पाठवतो, देवदूत अडचण बाजूला काढतो. कॉलेजला ऍडमिशन नाही, रस्ता काढणारा, तांबडा समुद्र दुभावणारा आमचा देव, नागराला एका आवाजात बाहेर काढणारा आमचा जिवंत देव, 3 दिवसानंतर जिवंत होणारा आमचा परमेश्वर. परमेश्वर येशुआ मसीहा त्याचं नाव आहे.
भूमिकंप झाला, देवदूत आले आणि देवदूताने धोंड काढले आणि त्यावर बसला. आता कोणाची हिंमत असणार त्या धोंड परत लावायची? तुमचं अडचण आहे, समस्या, आजार आहे, कोर्ट कचेरी आहे, ते परमेश्वर आज बाजूला काढत आहे आणि त्याच्यावर देवदूत बसणार आहे. 1,85,000 लोक जरी आले, सैनिक आले, तरी ते धोंड आज सरकू देणार नाही. पुन्हा तो आजार तुमच्या जीवनात दिसणार नाही. तो समस्या पुन्हा एकदा तुमच्या जीवनात, तुमच्या पोटात, तुमच्या शरीरात राहू देणार नाही. किती महान परमेश्वर आज तुमच्यासाठी बोलत आहे. स्वीकारत हा प्रेम, स्वीकारा, स्वीकारा. रिशंकरा बाबा बाबा कोरे. हालेलुया. पुढं वाचूया. त्याचे रूप विजेसारखे होते. त्याचं रूप कसं होतं माहितीये प्रियनो? विजेसारखं. त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही. त्या सूर्याकडे आपण जास्त वेळ एका सेकंदाच्या वरती नाही पाहू शकत. त्याचं रूप त्या सूर्यापेक्षा तीक्ष्ण आहे. त्याच्याकडे कोण पाहणार आहे? तसा तो चमकला. पुढं व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. बर्फासारखे शुभ्र होते. पवित्र आहे तो, सामर्थ्याने भरलेला आहे तो. देवदूत त्या ठिकाणी आलेला आहे आणि ते पाहतात काय घडले पुढं? त्या भयाने पहारेकरी थर थर कापले आणि मरून गेले. तुमचे शत्रू जे तुम्हाला धोंड काढू देत नाही, तुमचं आलस, तुमचा निद्रा, तुमचे परिवारातले लोक, समाजातले लोक तुम्हाला धोंड काढून परमेश्वराची प्रार्थना करू देत नाही, पहाटे उठून येशूला सेवा करू देत नाही, चर्चला येऊ देत नाही, त्या लोकांना परमेश्वराचा दूत येईल, बाजूला काढेल. त्या दिव्याने, त्या प्रकाशाने त्यांना थरथर कापतील ते आणि जाग्यात त्यांचा स्वभाव मरून जाईल. ते नाही मरणार. त्यांना मारायचं नाही आम्हाला. त्यांचा स्वभाव बदलेल, त्यांचा गुण बदलेल. ते म्हणते जा चर्चला, जा येशूची प्रार्थना करायला, जा सुवार्ता सांगायला, जा आजारी बरे करायला, जा जा जा. येशूने केलेली सुवार्ता, सांगितलेली सुवार्ता, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जा. तयार करा प्रिया, स्वतःला तयार करा. 40 दिवस तयार केलं स्वतःला. येत्या 40 दिवस येशूचं दर्शन होणार आहे सगळ्यांना. त्याच्या शिष्याना, तुम्हाला माहिती आहे, या पुनरुत्थानानंतर येशूने 40 दिवस त्याच्या शिष्याना, आईला दर्शन दिलं. बायबलनुसार किती? या 40 दिवसात आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आत्ताच तयार व्हा दर्शनासाठी. आमेन. पुढं देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, हा, तुम्ही भिवू नका. महत्वाची गोष्ट परमेश्वर म्हणत आहे, भिवू नका, घाबरू नका. मी देवदूत पाठवलेला आहे, मी प्रकाशाप्रमाणे उतरलेला आहे, धोंड बाजूला काढलेली आहे. आता तुम्हाला मसाला तुमच्या हातात तयार आहे, तर मसाला लावायचा आहे. येशूच्या नावाची निंदा करणाऱ्या लोकांची तोंड बंद करायची आहे. ते ना तुमच्या त्या वाईट कामामुळे, दुर्गतीमुळे, व्यसनामुळे, घरातल्या भांडणामुळे शेजाऱ्याने आमचं नाव, येशूचं नाव खराब केलेलं आहे. लोक आज चर्च विकत आहे, चर्चच्या प्रॉपर्टी विकत आहे. भ्रष्टाचार ख्रिश्चन लोकांमध्ये नाव खराब होत आहे. तसं काय येशू मधून दुर्गंधी येत आहे. प्रियानो, त्यांचं मन बदलणाऱ्या, त्या चर्चच्या लोकांचं मन बदलण्यासाठी आम्हाला पहाटे उठून मसाला तयार करायचा आहे. त्या कबरेकडे जायचं आहे, धोंड परमेश्वरकडे. परमेश्वर म्हणतो, योजना करणे तुमच्या हातात आहे, यश देणे माझ्या हातात आहे. युद्धासाठी घोडा करणे माझ्या तुमच्या हातात आहे, परंतु युद्धामध्ये विजय देणे परमेश्वर म्हणत आहे माझ्या हातात आहे. परमेश्वरा सांगतो तुमचं काम तुम्ही करा, बाकीचं मी बघतो काय. आणि म्हणून तो म्हणतो, क्यों तू डरता है, तेरे लिए वो डरता है. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. वधस्तंभ 7वं वचन. आणि लवकर जाऊन हा. त्याच्या शिष्यास सांगा, हा. तो मेलेल्यातून उठला आहे. हालेलुया. पहा, तो तुमच्या आधी गलिलात जात आहे, तेथे तो हालेलुया. तुमच्या दृष्टीस पडेल. आणि आज जे तुम्हाला समजलंय, मोठी गुरुवार, 40 दिवसाचा उपवास, गुड फ्रायडे, आज ईस्टर संडे नाही म्हणत, रिझर्वेशन संडे. ईस्टर वेगळी पद्धत आहे.
ते नाही म्हणत आपण, ते एक दिवस शिकवतो. परंतु रिझर्वेशन डे, त्याचा पुनरुत्थान दिवस, हे तुम्हाला आज समजलं असेल. येशू का जन्माला आला, का मेला, त्याला कोणीच मारू शकत नाही. तो यहुदाचा शेर आहे, शेर बब्बर आहे, त्याला नाही मारू शकत कोणी. तो मेला, हे तुम्हाला समजलंय. तुम्हाला मेला एवढंच पुरेसं नाही, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि 40 दिवस परत शिष्याना दर्शन देत फिरला. वर घेतला गेला 40च्या दिवशी आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी मोठा सामर्थ्य पवित्र आत्मा शिष्याला दिला. ते लोकांना जाऊन सांगा, तुमच्या भावात जाऊन ते सांगा. काय म्हणतात 7वं वचन पुन्हा एकदा? आणि लवकर जायचं आहे. उशीर झालेला आहे. प्रभू येशूच्या येण्याचे दिवस जवळ आलेला आहे. युद्ध राष्ट्र उठलेला आहे. प्रीती मंदावलेली आहे. प्रेम कमी झालेले आहे, थंडावलेले आहे. हे चिन्ह आहे की प्रभू येशू लवकर येत आहे. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे, लवकर जा आणि तुमच्या भावाला, बहिणीला, शेजाऱ्यांना, गावातल्या लोकांना येशू सांगा. कारण परमेश्वर लवकर येत आहे. त्या महाभयंकर 7 वर्षाच्या त्या काळामध्ये सापडू नये म्हणून तारण जवळ आहे. तारण भक्तीचा काल आहे. तोवर त्याला शोधा, तोवर तो समीप आहे, त्याचा धावा करा, हे सांगा त्याला. हालेलुया. ठीक आहे, पुढं पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. हालेलुया. पहा, मी तुम्हाला सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्ष विषयाने कबरेपासून लवकर निघून त्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका, जा, माझ्या भावास सांगा, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. हालेलुया. आता भीती गेलेली आहे. तो म्हणते भिवू नका आणि येशू सत्ता येऊन तुम्हाला दर्शन देईल. दर्शन दिल्यानंतर काय काय गोष्टी भेटतात आपल्याला पाहूया आपण. अध्याय 9 वचन. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. या ठिकाणी आपण पाहतो, मग त्याने येशूला भेटून त्यास म्हणाला. पुढे 28 अध्याय 9 वचन काय म्हणतं? आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी, मार्कुस शुभवर्तमान 16वा अध्याय वाचूया. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिले. तिच्यामधून तिने 7 भूते काढली होती. त्यांच्याबरोबर येशू बरोबर कोण राहिलं होतं? स्त्रिया. त्याच्यातून 7 भूत काढली होती. आता आपल्यातून कदाचित भूत नाही निघाली, परंतु जीवन बदललेलं आहे. तिचं जीवन बदललेलं होतं. तिला माहित होतं हे फक्त येशूच करू शकतो. आमचे व्यसन गेले असतील, आमच्या घरात शांती आली असतील, त्या मरियेप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे आणि मग आपल्या अनेक शिष्यांना, लोकांना सांगायचं आहे. हालेलुया. आणि मग असंच रविवारच्या दिवशी, पहिल्या दिवशी परमेश्वराने येशूने त्याच्या शिष्यांना दर्शन दिलं. ही घटना घडली पहिल्याच दिवशी. त्या दिवशी येशूचे शिष्य दारे खिडक्या बंद करून एका खोलीत होते. ते भित्रे होते, घाबरलेले होते. आणि मग एका खोलीत असताना, सर्व बंद असताना येशू त्या खोलीत शिरला. सर्व बंद होते, मग कसं काय जाऊ शकतो आतमध्ये? तो देव आहे, त्याला काहीच अशक्य नाही. सर्व शक्य करणारा आत्मा आहे तो सामर्थ्याने आत गेला आणि त्याला पहिला म्हणाला, तुम्हा शांती असो. परमेश्वर त्याला तुम्ही सुगंधी द्रव्य तयार करणार. सुगंधी द्रव्य त्याला तुमच्या कृतीतून करणार, तुमच्या जीवनातून वाहणार. आमचा प्रकाश लोकांचा मला असं पडू द्या की ते पाहून स्वर्गातील विद्याचं, येशूचं लोकांनी गौरव करावं, असं आमचं जीवन असणार. आमच्या जीवनातून सेवा, शुभवर्तमान जाणार. आणि आम्ही जरी घाबरलेले असतो
एका खोलीत बंद असो, त्यांना वाटत होतं आता येशूला मारलं आम्हाला पण मारतील, म्हणून घाबरून एका खोलीत बंद होते. अशा परिस्थितीत प्रियानो घाबरू नका. तो म्हणत आहे ना, भिवू नका, म्हणून भिवू नका. कारण त्या ठिकाणी सर्व दरवाजा खिडक्या बंद असताना, खोली बंद असताना येशू त्यांच्यामध्ये आला आणि त्याला म्हणाला, पहिली गोष्ट त्याला सांगितलं, तुम्हा शांती असो. आज आम्हाला खरी शांतीची गरज आहे का? तो पुनरुत्थित प्रभू तुमच्या घरामध्ये येत आहे. तुम्ही किती दिवस तुम्हाला सांगितलं, हे हृदयाचं दार तो ठोकत आहे, उघडा, त्याला आत घ्या. परंतु आज आतापर्यंत जरी घेतला नसेल, ते दार उघडा, त्याला आत घ्या आणि तो आत आल्यानंतर म्हणेल, तुम्हा शांती असो. स्वीकारा शांती. आज तुम्ही आम्ही प्रत्येक घरामध्ये राहतो, खरी शांती नाहीये घरात, शांती नाहीये. तो परमेश्वर कोण आहे? शांतीचा अधिपती तो आहे, शांतीचा राजकुमार तो आहे. तो त्याला तुम्ही आतमध्ये घ्या. पुनरुत्थित प्रभू याला तुम्ही आज परमेश्वराच्या सामर्थ्याला तुमच्या हृदयात घ्या. त्यासाठी हृदय स्वच्छ करा, शुद्ध करा, पश्चाताप करा. एकमेकांविषयी काय कट कारस्थान असेल, कपट असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, 40 दिवसात आम्ही जवळपास हे शिकलो. सोडून द्या. परमेश्वराने त्या हृदयात यावं. त्या घरामध्ये जसा येशू आला आणि तो म्हणाला, तुम्हा शांती असो. पुढं तो म्हणतो, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे त्यांना काय झालं? आनंद झाला. आज दुःखी आहात का तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी? प्रभू येशू जो जिवंत परमेश्वर, त्याच्यासारखा कोणीच राजा नाही. असे अनेक आले, अनेक गेले, पण प्रभू येशू त्याच्या जन्माविषयी पण लिहिलेला आहे. तो काय करेल, त्याचं मरण कसं होईल, तो आमच्यासाठी जिवंत कसं होईल आणि पुन्हा घेण्यासाठी कसं येईल, त्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहे. तो मेला तसंच घडलं जे लिहिलेलं होतं. तिसऱ्या दिवशी जिवंत झाला तसंच घडलं आणि तो ज्यावेळेस येणार आहे तसंच घडणार आहे. म्हणून तो म्हणत आहे ना, भिवू नका, चिंता काळजी माझ्यावर टाका. आणि असं तुम्ही विचार करत असाल तर परमेश्वर तुमचं हृदय आज आनंदाने भरत आहे. स्वीकारा तो आनंद, स्वीकारा तो शांती. पुन्हा एकदा तो काय म्हणतो? तिसऱ्यांदा, तुम्हा शांती असो. शांतीचं डबल वर्णन तिथं आहे. आज जग अशांतीमध्ये भरलेलं आहे. आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही पण कदाचित आहोत त्यामध्ये, पण आम्हाला जर शांती नाही आहे ना, तर आम्हाला हृदय खोलायचं आहे. देव तुमचं जे दार ठोकत आहे, त्या बंद खोलीमध्ये तो आला, दरवाजे खिडक्या काही न उघडता. पण आज तुम्हाला हृदयाचं दार उघडायचं आहे, आत्मिक दार उघडायचं आहे. ऑपरेशन करायची गरज नाही, खिडकी फाडायची गरज नाही हृदयाची. हालेलुया. का? तो परमेश्वर आत्मा आहे, तो सामर्थ्यवान आहे. तो पुढे जाऊन काय म्हणतो? पवित्र आत्मा तुम्हावर राज्य करो. आणि ते पवित्र आत्म्याने भरून गेले लोक. आज पवित्र आत्म्याची गरज आहे आपल्याला. पवित्र आत्मा कुठल्या दुकानात मिळत नाहीये. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला ऐकलं, मसाला तयार केलं, सुगंधी यायला पाहिजे, दुर्गंधी यायला नको म्हणून मसाला लावतो. प्रार्थनेची वेदी तयार करा. त्या वेदीमध्ये पवित्र आत्मा तुम्हाला मिळेल, तुमच्यासाठी बोलेल. आत्म्याची वेदी तयार करा. जुन्या काळात जे वेदी आजही जगामध्ये पेटवलं जातं, त्यात काय काय टाकलं जातं, काही वेळाने विझून जातं. पण पवित्र आत्म्याची आग जर तुमच्यामध्ये पेटवून ठेवली, ती कधीच कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ती तुम्हाला कायम शांती, आनंद, पवित्र आत्म्याने भरलेले ठेवणार, घरात बरकतीने भरलेलं ठेवणार. कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, घरामध्ये तुम्ही शांतीने नांदू शकाल. कुठे आहे ती आग? आग पेटवण्यासाठी आम्ही विषय पाहिला 40 दिवसामध्ये. आग पेटवा, सैतानाला हरवा. काय ती आग? ज्यावेळेस पाऊल त्या बांधलातून वाचून कसं तरी आला, कुठल्या बंदरावर, कुठल्या त्या बंदरावर आला आणि त्यात थंडी होती. थंडी असल्यामुळे शेकोटी पेटलेली होती.
हालेलुया. ऐका ना, अजून एक तास बोलू चालेल ना? ठीक आहे, 2 वाजेपर्यंत बोलू आपण. आग पेटली होती, शेकोटी पेटली होती आणि मग काय झालं, आग कमी होती, थोडी थंडीदार वाजत होती. मग पौल गेला काटक्या जमा करायला. तिथं काय एलपीजी गॅस नव्हती, ते पण भेटत नाही आता. परंतु काटक्या जमा करायला जाता तुम्ही, ज्यांच्याकडे गॅस नाही सांभाळून जायचं. आणि काटक्या जमा करायला गेला, थोडस काटकं त्या अग्नीवर टाकलं, शेकोटीवर. त्याचा मोठा भडका झाला. आग विझायला नाही, तो भडका झाला चांगला. आणि ते भडक्यामुळे उष्णता वाढली आणि तिथे एक साप होता, बाहेर निघाला आणि पौलाच्या हाताला झोपला. विषारी साप होतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हे करायला लागाल, अग्नी पेटवायला लागणार, मोठा भडका होणार, उष्णतेमध्ये तुम्ही उष्ण राहा. प्रार्थनेच्या वेदीमध्ये उष्णतेने भरलेले राहा. शत्रू सैतान तुम्हाला त्रास देण्याचा थोडा प्रयत्न करणार. तेच प्रयत्न पौलाला त्या सैतानाने केलं आणि ते सैतानाला पौलाने काय केलं, शेकोटी झटकून टाकलं. तो जळून खाक झाला. हालेलुया. आग पेटवा, प्रार्थनेची वेदी तयार करा. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर राहील. लोकांनी काय बोललं, अरे एवढ्या मोठ्या संकटातून आलाय, जेमतेम वाचलाय, आता सापाने, ते साप खूप विषारी होतं. जर बायबल नीट वाचलं तर लोक काय म्हणतात, हा आता वाचत नाहीये, हा कोणीतरी वृद्ध माणूस आहे, शापित माणूस आहे. आणि मग ते साप आहे ना, साप त्याला चावलं, झटकून दिला, जळून गेलं. परंतु लोक म्हणाले हा आता मारणार. त्याच्यामध्ये ती आग होती, पौलामध्ये ती आग होती. आग असल्यामुळे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. पवित्र आत्मा असल्यामुळे सैतान शत्रू त्याचं काही वाकडं करू शकत नाही. जगाच्या दृष्टीने तुम्ही आज मेलेल्यासारखे आहात. खूप तुमची लायकी नाही, पात्रता नाही असं जग म्हणत असाल. तुमची परिस्थिती पाहून लोक तुम्हाला चित्तून निंदा करत असेल, मागून बोलत असेल. घाबरू नका प्रियानो, पवित्र आत्म्याने भरा. ते डंक मारू द्या, सैतानाला मारू द्या. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याने तुम्ही भरणार, आत्मा काय करा, तुमच्या हाताला झोपलेला तो सर्प शेकोटीत फेकून देणार. तुम्ही मोठा विजय करणार. काय घडलं, त्या घटना घडल्यानंतर तेच लोक म्हणायला लागले, आता हा कोणतरी देवाचा माणूस आहे. बघा ना, लोक कसं फिरतात, दोन तोंडी काय असतं ते, 2 तोंडाचं काय असतं ते, इथं पण डबल ढोलकी. लोक काय म्हणतात म्हणू द्या प्रियानो. पण आज